हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर आजचा व्हिडिओ हा आपल्या प्रत्येक एमपीएससी ॲस्पिरंटसाठी असणार आहे, जो 2027 मध्ये एक्झाम देणार आहे। मला एक दोन कमेंट आले होते इंस्टाग्रामवर की एमपीएससीची सुरुवात कुठून करावी, कोणते बुक्स यूज करावे लागतात, नंतर कोचिंग लावावीच लागते का सिलेक्शन होण्यासाठी, किती तास अभ्यास करावा लागतो, असे बरेच क्वेश्चन मला आले होते। आणि असे क्वेश्चन येणं साहजिकच आहे, कारण जेव्हा आपण एखादी नवीन सुरुवात करतो तर असे बरेच क्वेश्चन आपल्याला येतात। कारण युट्यूबवर वेगळीच काहीतरी स्ट्रॅटेजी दिली असते, इंस्टाग्रामवर आपण काही वेगळंच बघितलेलं असतं आणि आपले जे सोबतचे मित्रमैत्रिणी असतात ते आपल्याला काहीतरी वेगळंच स्ट्रॅटेजी दिलेली असतात। त्यामुळं जे नवीन विद्यार्थी तयारीला सुरुवात केलेली असते ते एकदम गोंधळून जातात की सुरुवात कुठून करायला पाहिजे, एमपीएससीची बुक्स वाचायला पाहिजे की कोचिंग लावायला पाहिजे की नोट्स तयार करायला पाहिजे की रेफरन्स बुक आधी यूज करायला पाहिजे की स्टेट बुक यूज करायला पाहिजे, असे बरेच क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या मनात असतात आणि त्यामुळे तो गोंधळून जातो। तर तुम्ही या अशाच परिस्थितीमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी बिगनर लेवलला स्टेप बाय स्टेप रोड मॅप सांगितला आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। स्टेप 1, आधी एमपीएससी म्हणजे काय ते समजून घ्या। बघा, आपण एखादी बिल्डिंग बांधतो, एखादं घर बांधतो, तेव्हा काय करतो आपण, सर्वात अगोदर पाया मजबूत करतो, नंतरच घर बांधतो। कारण कितीही सुंदर बिल्डिंग बांधा तुम्ही, जर त्याचा पाया जर मजबूत नसेल तर ते घर शेवटपर्यंत टिकणार आहे का? नाही। तर तसंच हे एमपीएससी मध्ये आहे। तुम्ही कितीही अभ्यास करा, कितीही व्हिडिओ पहा, पण तुम्हाला एमपीएससीची पॅटर्नच माहिती नाही, एमपीएससीची एक्झाम कशी असते तेच माहिती नाही, त्याचा सिलेबसच माहिती नाही, तर तुम्ही अभ्यास करून काही उपयोग आहे का? तर नाही। तर पहिल्या दिवशी आपण काय करायला पाहिजे की एमपीएससीची पॅटर्न काय, एमपीएससीचे एक्झाम पॅटर्न काय, त्यामध्ये किती एक्झाम्स असतात, कारण कंबाईन्स मध्ये हे वेगळे सिलेबस आहेत आणि त्याचे एक्झाम वेगळे असतात, आणि राज्यसेवेचे ग्रुप डी चे त्याचा सिलेबस वेगळा आहे आणि त्याचे एक्झाम्स वेगळे आहेत। अगोदर तुम्ही हे ठरवायला पाहिजे की तुम्हाला ग्रुप बी साठी प्रिपरेशन करायचं आहे की ग्रुप सी साठी करायचं आहे की ग्रुप ए साठी। तर हे ठरवून आपण नंतर सिलेबस चेक करायला पाहिजे आणि नंतरच बुक्स आपण जे योग्य आहेत बुक्स आपल्याला वाटतात ते घ्यायला पाहिजे। काही विद्यार्थी काय करतात, टॉपर्सचे व्हिडिओ पाहतात, ते जे बुक्स यूज केले होते त्यांनी तेच बुक्स आणतात आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करतात। हे एकदम चुकीचं आहे। हेच बेसिक आपल्या इथं बरेच विद्यार्थी चुकतात, कारण आधी एमपीएससीची पॅटर्न काय, एमपीएससी काय आहे हे आपण आधी समजायला पाहिजे। पहा, तुम्ही कितीही फास्ट धावा, पण तुमचं जर डायरेक्शनच चुकीचं असेल तर तुम्ही शेवटपर्यंत पोहोचणार आहात का, जिंकणार आहात का? तर नाही, कारण आधी डायरेक्शनच महत्वाचं असतं। तर ते हे असंच आहे एमपीएससी मध्ये की आधी आपण ठरवायला पाहिजे की आपल्याला कोणती एक्झाम द्यायची आहे आणि त्यानुसार त्या सिलेबसचा आपण अनालिसिस करायला पाहिजे, सिलेबस चेक करायला पाहिजे आणि त्यानुसार बुक्स घ्यायला पाहिजे आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे। स्टेप 2, सिलेबस हा तुमचा सर्वात मोठा शिक्षक आहे। आता दुसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की जर तुम्ही मला विचारलात की एमपीएससी मधलं सगळ्यात महत्वाचं बुक कोणतं आहे, तर मी म्हणेन सिलेबस। हो, कारण एमपीएससी ने अगोदरच सांगितलेलं असतं की म्हणजे एक्झाम कशावर असणार आहे, कशी येणार आहे, कोणते क्वेश्चन येणार आहेत, सिलेबस नुसारच एमपीएससी क्वेश्चन देत असते। आउट ऑफ सिलेबस कधी एमपीएससी मध्ये क्वेश्चन येत नाहीत। तर सगळ्यात अगोदर आपलं कर्तव्य आहे की सिलेबस पाहणं। जर कोणती एक्झाम तुम्ही देणार आहात त्या एक्झामचा सिलेबस तुमच्याकडे असणं इम्पॉर्टंट आहे, त्याची प्रिंट काढणे तुमच्या टेबलवर असणे इम्पॉर्टंट आहे। जेव्हा तुम्ही अभ्यासाची सुरुवात करता तेव्हा तुम्हाला त्या एक्झामचा सिलेबस माहीत असणं आवश्यक आहे। तुम्ही इतिहासचा अभ्यास करत आहात तर इतिहासमध्ये कोणते कोणते पॉइंट आहेत, पूर्ण इतिहास करायची गरज नाही, इतिहासमध्ये त्या सिलेबसनुसार आपण अभ्यास स्टार्टिंग करायला पाहिजे। आपण काय करतो, युट्यूबवर पाहतो, कोणत्या तरी टीचरने सांगितलेलं असतं की हे टॉपिक करायला पाहिजेत, आपण अभ्यास स्टार्ट करतो, पूर्ण अभ्यास करतो। आपला अभ्यास तर खूप होतो, पण योग्य होतो का? जो सिलेबसला त्या एक्झामला गरजेचा आहे तो अभ्यास आपण करतो का? नाही। त्यामुळे अभ्यास तर करतो, कष्ट तर करतो, पण आपली डायरेक्शन चुकते, आपली मेहनत ही योग्य दिशेने नाही होत। त्यामुळं हे स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला आपल्या एक्झामचा सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे। सिलेबसची प्रिंटआउट आपल्याकडे असणे गरजेचीच आहे। जेव्हा तुम्ही एखादा नवीन टॉपिक, नवीन सब्जेक्ट वाचत असता तेव्हा त्या सब्जेक्टचा सिलेबस पाहणं गरजेचं आहे की या सब्जेक्टचे कोणते सिलेबस इम्पॉर्टंट आहे ते तुमच्या बुकवर मार्क करून त्यानुसारच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे। बुक आहे म्हणून पूर्ण बुक रीड नाही करायचं, सिलेबसनुसार इम्पॉर्टंट पॉइंट काढायचे आणि त्या बुक्स मधले सिलेबसनुसार इम्पॉर्टंट पॉइंटच वाचायचे, पूर्ण बुक रीड करायची गरज नसते।
स्टेप 3, सुरुवातीलाच भरपूर बुक्स घेण्याची चूक करू नका. ही चूक प्रत्येक विद्यार्थी जो बिगनर लेवलला असतो तो करतो, कारण त्याला इन्फॉर्मेशनच इतकी भेटलेली असते. आजच्या काळात इन्फॉर्मेशनची कमतरता नाही, पण योग्य इन्फॉर्मेशन कोणती आहे हे पाहण्याची कमतरता बरीच आहे. कारण आपल्याला युट्यूबवर बरेच व्हिडिओ भेटतात की बुक लिस्ट भेटलेली असते की कोणी म्हणतं हे घ्या, कोणी म्हणतं ते घ्या, कोणी म्हणतं या पब्लिकेशनचं बुक चांगलं आहे, याची लँग्वेज चांगली आहे, हे यामधले क्वेश्चन आले होते, असे बरेच व्हिडिओ असतात. त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो. हे पण बुक घेतो, ते पण बुक घेतो, असे बरेच करून करून आपल्याकडे एकाच सब्जेक्टचे बरेच बुक्स येतात. पण लक्षात ठेवा, सिलेक्शनवर आपण आपल्या बुकच्या संख्येवर सिलेक्शन होत नाही, तर ते बुक्स आपण किती वेळा रिवाइज केलं आहे यावर आपलं सिलेक्शन होत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बुक्स एका विषयासाठी एकच स्टँडर्ड बुक्स म्हणजे पुरेसं आहे. असं नाहीये की एका विषयासाठी 2-3 पब्लिकेशनचे बुक्स घेतल्यात. प्रत्येक आपला इतिहास, राज्यशास्त्र हे जे इन्फॉर्मेशन आहे अगोदर जे घडून गेलं आहे ते तर सेमच असणार आहे प्रत्येक बुकमध्ये. तर आपल्याला कोणत्या बुक्सची लँग्वेज आपल्याला सोपी पडते, वाटते, समजतं ते बुक्स आपण सिलेक्ट करायला पाहिजे. आणि एकच स्टँडर्ड बुक्स इनफ आहे एका विषयासाठी, आणि तेच बुक मल्टिपल वेळा रिवाइज करायला पाहिजे, नोट्स काढायला पाहिजे. आणि मग आपण प्रिपेअर होतो, म्हणजे क्वेश्चनसाठी जे एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करत असतो तर त्यासाठी आपला अभ्यास झालेला असतो असं मला वाटतं. स्टेप 4, टाइम टेबल बनवा, पण तो प्रॅक्टिकल बनवा. आता मला 1-2 कमेंट आला होता, DM आले होते इंस्टाग्रामवर की किती तास अभ्यास करायला पाहिजे एमपीएससीचा. तर माझं उत्तर हेच असेल की किती तास अभ्यास करायला पाहिजे यापेक्षा इम्पॉर्टंट तुम्ही कसा अभ्यास करायला हे इम्पॉर्टंट आहे, आणि तुमची कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. आता बरेच विद्यार्थी, त्यामध्ये मीही आले, की सुरुवातीला आपला खूप जोश असतो की मी आता एमपीएससीची प्रिपरेशन करणार आहे, मला अधिकारी व्हायचं, असं बरंच आपले स्वप्न असतात. त्यामुळे आपण जो म्हणणं अभ्यासाला लागतो, मी आज 12 तास अभ्यास करणार आहे असं आपण ठरवतो, पण ते काही पॉसिबल नाही, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्यामुळं आपण ठरवतो, टाइम टेबल बनवतो 12 तासाचा, पण आपला तो अभ्यास होत नाही 12 तास. त्यामुळं आपलंच डिमोटिवेशन होतं, आणि दुसऱ्या दिवशी मग आपण 3 ते 4 तास अभ्यास करतो आणि वाटतं आपण ठरवलं होतं 1 आणि झालं करतो 1. त्यामुळे आपण डिमोटिवेट होतो. त्यामुळे सुरुवातीलाच आपण असा प्रॅक्टिकली टाइम टेबल बनवायला पाहिजे की जो आपण करू शकतो. म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा आपण सुरुवात करतो एक्झामची, तेव्हा 12 तास अभ्यास करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, कोणालाही पॉसिबल नाही, कारण आपल्याला सवय नसते अभ्यासाची. पण सुरुवातीला जर आपण 3 ते 4 तास, आपला जसा शेड्यूल आहे दिवसभर आपण काय काम करतो, आपण जॉब करतो, स्टुडंट, फुल टाइम स्टुडंट आहोत, और हाऊसवाईफ आहोत, आपल्या घरातल्या काही जबाबदाऱ्या असतील, त्यानुसार जर आपण टाइम टेबल बनवला 3 ते 4 तासाचा, आणि त्यानुसार जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली तर ते जास्त उपयोगी होतं, मोटिवेट करतं आपल्याला. आज आपण 4 तासाचा अभ्यास केला तर आपण उद्या म्हणजे थोडा जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करायचा, अशीच आपण अभ्यासाची तास वाढवत जायची. पण पहिल्याच दिवशी जर आपण 12 तास अभ्यास करायचा असा ठरवला तर ते पॉसिबल नाही, आणि आपण डिमोटिवेट होतो इतकंच. त्यामुळं टाइम टेबल बनवायचा, पण तो एकदम प्रॅक्टिकल असायला पाहिजे आणि तो आपण फॉलो करायला पाहिजे. स्टेप 5, नोट्स कसे बनवायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोट्स या रिव्हिजनसाठी बनवलेले जातात. जर तुम्ही मला विचारलात की नोट्स बनवायलाच पाहिजे का, तर मी म्हणेन हो, नोट्स त्या बनवायलाच पाहिजे, पण त्या स्मार्ट नोट्स असायला पाहिजे. असं नाहीये की तुम्ही बुक्स रीड केलात आणि त्या बुकमधला पॅरेग्राफ जसा तसा तुम्ही नोट्स काढलात तर त्याचा काही उपयोग नाही, कारण यामध्ये फक्त तुमचा टाइमच वेस्ट जाणार आहे. आणि नोट्स या प्रॅक्टिकल असायला पाहिजे, शॉर्ट्स असायला पाहिजे, फ्लो चार्टमध्ये, परत इम्पॉर्टंट पॉईंट हायलाइट केलेले अशा शॉर्टमध्येच नोट असायला पाहिजे. एखाद्या दिवसाचं काही इम्पॉर्टंट असेल त्या म्हणजे इतिहासामध्ये तर तेच असतं, पहिलं म्हणजे डेटच इम्पॉर्टंट असतं, त्या डेटनुसारच तुम्ही त्या शॉर्ट फॉर्ममध्येच नोट्स काढायला पाहिजे आहेत. आणि नोट्स ह्या फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बुक रीड करत असतात तेव्हा नाही काढायच्या, जेव्हा तुम्ही सेकंड टाइम बुक रीड करतात तेव्हा नोट्स काढायच्या. कारण ते फर्स्ट टाइम जर तुम्ही नोट्स काढण्यातच वेळ गेला तर ते टाइम पण जातो आणि आपल्याला वाटतं खूप लेंदी प्रोसेस होती. अशी ही चूक मी पण केली होती. जेव्हा मी फर्स्ट टाइमच बुक रीड करत होते तेव्हाच डायरेक्टली मी रनिंग नोट्स काढत होते, त्यामुळं माझा बराच वेळ यामध्ये गेला आहे. ही चूक माझी झाली आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की पहिल्यांदा तुम्ही
पूर्ण बुक रीड करा आणि सेकंड टाइम जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तेव्हा नोट्स काढा. म्हणजे तेव्हा आपल्याला कळतं की महत्वाचा पॉइंट कोणता आहे. कारण फर्स्ट टाइम आपण जेव्हा बुक रीड करत असतो तेव्हा आपल्याला एवढं माहिती नसतं की या बुक मधले या विषयामध्ये महत्वाचं काय आहे. आपण सगळंच लिहितो, त्यामुळं आपला टाइमच वेस्ट होतो. आणि यामध्ये आणखी एक आपण चूक करतो की आपण दुसऱ्याच्या नोट्स कॉपी करतो. असं नाही करायला पाहिजे, कारण ज्यांनी नोट्स काढलेल्या असतात, ज्या दुसऱ्यांनी नोट्स काढलेल्या असतात त्याने पूर्ण बुक रीड केलेलं असतं, त्याला सगळं माहित असतं त्या टॉपिक मधलं. पण आपण काय करतो, पूर्ण टॉपिक नाही रीड करत, शॉर्ट फॉर्म मध्ये त्याच्या नोट्स घेतो आणि तेच रीड करतो. पण आपल्याला पूर्ण माहिती मिळालेली नसते आणि आपण अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं म्हणतात ना, तसंच हे इथं होतं. आणि त्यामुळं नोट्स या स्वतःच्याच असायला पाहिजेत आणि आपणच काढायला पाहिजेत आणि सेकंड टाइम आपण जेव्हा रीड करतो तेव्हाच काढायला पाहिजेत नोट्स आणि या शॉर्ट फॉर्म मध्येच असायला पाहिजेत. स्टेप सिक्स करंट अफेअर्स डेली करायला पाहिजे. ही चूक प्रत्येक विद्यार्थी म्हणजे मीही केली होती. आपण असं करतो की करंट अफेअर्स हे शेवटी करू असं विचार करतो आपण. आधी स्टॅटिक सब्जेक्ट सगळे जे आहेत, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे करूयात आणि जेव्हा एक्झाम येईल तेव्हा 1 महिन्यामध्ये करंट अफेअर्स होईल असं आपल्याला वाटतं. पण ही चूक आपण इथं करतो, कारण करंट अफेअर्स हे डेली करायला पाहिजे. डेली 20 ते 30 मिनिट आपण करंट अफेअर्सला दिले पाहिजेत. कारण करंट अफेअर्स हे आपल्या डेली अपडेटवर डिपेंड असतं आणि आपण डेली अभ्यास न करता फक्त एक म्हणजे 1 महिना असेल एक्झामला तेव्हा जर करंट इयरली बुक रीड केलं तर ते नाही होणार. म्हणजे करंट अफेअर्स यासाठी आपल्याला डेली न्यूजपेपर और युट्यूबवरचे जे व्हिडिओ आहेत ते पाहायला पाहिजेत. जेव्हा एखादी न्यूज ही इकॉनॉमिक्सवर येईल तेव्हा त्या अर्थशास्त्रामध्ये जो टॉपिक आहे तो आपण टॉपिक रीड करायला पाहिजे. पर्यावरणाबद्दल जर एखादी काही माहिती जर अपडेट झाली असेल तर ती माहिती आपण त्या पर्यावरणच्या विषयामध्ये रिलेटेड सब्जेक्ट जे आहे ते रीड करायला पाहिजे. करंट अफेअर्स हे असेच क्वेश्चन आजकाल एक्झाम मध्ये येत आहेत. म्हणजे इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, विज्ञानमध्ये हे सब्जेक्ट आहे ना करंट अफेअर्सच्या रिलेटेडच सब्जेक्ट आजकाल येत आहेत. त्यामुळे आपण अभ्यासाचा आपला पॅटर्न चेंज करायला पाहिजे. स्टॅटिक बुक्स यूज करताना, रीड करताना हे करंट्स अपडेट जे डेली होत आहेत त्या रिलेटेड ही आपण अभ्यास करायला पाहिजे, तर आपला अभ्यास हा योग्य होतो. 7 रिव्हिजन शिवाय यश नाही. मी एक नियम सांगते सोप्पा, रीड, रिवाइज, रिपीट. म्हणजे रिव्हिजन शिवाय आपल्याला यश मिळू शकत नाही. तुम्ही कितीही बुक्स वाचा, पण तुम्ही त्या बुकचं जर तुम्ही रिवाइज केलं नाही, रिव्हिजन केलं नाही तरी त्याचा काही अर्थ नाही. आपण काय करतो, रोज नवीन टॉपिक घेतो, तोच टॉपिक आपण पुढचे नवीन टॉपिक रीड करत असतो, पण त्यामध्ये आपलं जे पाठीमाग आपण जे रीड केलं होतं ते आपण विसरून जातो. त्यासाठी आठवड्यातून आणि महिन्यातून आणि डेली आपण रिवाइज करायलाच पाहिजे. जर आपण दिवसभरचे अभ्यास केला आहे दिवसभरामध्ये, ते रात्री झोपण्याच्या अगोदर 15 मिनिट रिवाइज करायला पाहिजे. आणि आठवड्यामध्ये जे आपण पूर्ण सब्जेक्ट केले आहेत, एक दिवस फक्त रिव्हिजनसाठीच ठेवायला पाहिजे. म्हणजे सोमवार ते शनिवार मी जे अभ्यास केला आहे तो रविवारी मी रिवाइज करेन, असं आपलं टाइम टेबल असायला पाहिजे. आणि पूर्ण सब्जेक्ट झाल्यावर, जेव्हा समज माझा इतिहासचा अभ्यास झाला आहे तर इतिहासचा पूर्ण अभ्यास माझा म्हणजे नेक्स्ट सब्जेक्ट जर मी भूगोल घेणार असेल तर भूगोल घेण्याच्या अगोदर माझा इतिहासचा एकदा रिव्हिजन झालं पाहिजे. असं जर आपलं स्ट्रॅटेजी असेल तर आपल्याला जास्त लक्षात राहतं. आणि रिव्हिजन शिवाय आपण हे आपलं बुद्धी आहे, शेवटी आपण बरेच गोष्टी अभ्यास करत असतो, बऱ्याच गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये, त्यामुळं जे वाचलं आहे ते शेवटपर्यंत लक्षात राहील. आपण तर कम्प्युटर नाही आहेत, आपली साधी मानवी बुद्धी आहे, त्यामुळे विसरणं हे आपल्या निसर्गाचा नियमच आहे, आपण विसरतोच. पण ते आपण जे अभ्यास केला आहे ते जर रिवाइज केलं रिपीटेडली तर आपल्या लक्षात राहतं आणि आपला केलेला अभ्यास हा लक्षात राहतो आणि आपल्या कष्टाला फळ मिळतं. तर रिव्हिजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेप 7 सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणं. आता सगळ्यात महत्वाचं ही अशी गोष्ट आहे की कोणतीही एक्झाम देताना PYQ हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात ते आपल्याला गायडन्स करत असतात, जे योग्य दिशा दाखवतात. त्या PYQ मुळे आपल्याला समजतं की कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे, कोणत्या टॉपिक किती रिपीटेडली विचारले आहेत, क्वेश्चनचा म्हणजे क्वेश्चनचे पॅटर्न कसं आहे, हार्ड आहेत की मॉडरेट टाईपमध्ये क्वेश्चन आहेत, हे आपल्याला PYQ मुळे कळतं. PYQ हे आपल्याला दिशा दाखवत असतात.
आणि PYQ सोडवल्यामुळं आपल्याला प्रॅक्टिसही होते एक्झाममध्ये टाइम मॅनेजमेंट पण सोपं जातं आणि त्यामुळं PYQ सोडवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर लास्ट स्टेप आहे, डिसिप्लिन हे मोटिवेशन पेक्षा मोठं आहे. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की डिसिप्लिन असणं. जेव्हा आपण मोटिवेट होतो, सोशल मीडियावर, युट्यूबवर आपण बरेच मोटिवेटेड व्हिडिओ पाहतो आणि आपण इथे मोटिवेट होतो आणि सुरुवात करतो. मोटिवेशनमुळे आपल्याला सुरुवात होते, पण डिसिप्लिनमुळे आपल्याला खरं यश मिळतं. पहिल्या दिवशी आपण मोटिवेशनचा व्हिडिओ पाहतो, त्यामुळे खूप जोश येतो आणि आपण अभ्यासाला सुरुवात करतो, पण ते मोटिवेशन फेक असतं. आपण तसंच म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण अभ्यास नाही करत. पण डिसिप्लिन जर असेल, जर तुम्ही डिसिप्लिन ठेवलात तुमच्या लाईफमध्ये, तर आपण पहिल्या दिवशी 4 तास अभ्यास केला, तर आपण असंच आठवडाभर जर 4 तास अभ्यास केला तर ते जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही की मोटिवेटेड होऊन एक दिवसच 10 तास अभ्यास केला, परत आपण अभ्यास नाही केला, यात काही अर्थ नाहीये. त्यामुळं कोणतीही गोष्ट करायची असेल, जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल लाईफमध्ये और कोणत्याही एक्झाममध्ये, तर डिसिप्लिन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मोटिवेशन हे काही वेळासाठी असतं, पण डिसिप्लिन हे शेवटपर्यंत आपल्याला यश मिळवून देतच असतं. तर शेवटी मी हेच सांगेन, MPSC ही फक्त एक्झाम नाही, तर हा एक प्रवास आहे. जिद्द, मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येक दिवस सेम असेल असंच नाही. कधी आपला अभ्यास होईल, कधी नाही होणार. कधी आपल्याला मॉक टेस्टमध्ये चांगले मार्क मिळतील, कधी मिळणार नाहीत. कधी काही लक्षात म्हणजे काही वाचलेलं लक्षात राहील, कधी राहणार नाही. कधी कोणता टॉपिक समजेल, कधी समजणार नाही. असे बरेच चढ उतार येणार आहेत. पण हा प्रवास आपण कन्सिस्टन्सली ठेवून डिसिप्लिन सुरूच ठेवला तर आपण नक्कीच आपल्या यशाच्या मार्गावर, यश जे आपलं डेस्टिनेशन आहे तिथे आपण पोहोचू. तर हेच होतं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अभ्यास करत राहा.